आपण क्रॉस करून तर आपल्याला हा बडोदा बदलापूर हायवे पुढे काम चालू आहे त्याचं. आपण ह्या मार्गाने आलो आता आपल्याला हा हायवे क्रॉस करून आपल्याला सरळ इकडे जायचंय दहागाव. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण बदलापूरवरून 7 किलोमीटर अंतरावर असलेलं श्री क्षेत्र कपालेश्वर मंदिर दहागाव बांधणेपाडा या ठिकाणी आपण आलोय. मित्रांनो, निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आणि बारवी नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं हे प्राचीन पेशवेकालीन शिव मंदिर या ठिकाणी आपण भेट देण्यासाठी आज आपण आलेलो आहे. तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता मित्रांनो, ह्या रस्त्यानं आपण बदलापूर करून आपण आलो. ब्रिज क्रॉस केल्यावर आपल्याला 1 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला हा रस्ता आहे. आपण ह्या रस्त्यानं थेट आपण मंदिराकडे आपण आता जातोय आणि जवळच एकदम 1 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला हे श्री क्षेत्र कपालेश्वर शिव मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. छान प्रकारच्या इथं रेलिंग आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. मी समोर पाहतोय मित्रांनो ही बारवी नदी आणि आपल्याला ह्या पायरी मार्गाने आपल्याला खाली जायचंय आणि एकदम लांब आपल्याला टेकडे दिसतोय आपला मुळगावचा खंडोबा टेम्पल आणि बारवी नदी. तर या ठिकाणी आपल्याला सुंदर अशा या रेलिंगच्या पायऱ्या केलेल्या आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकतो सुंदर अशी रॅलिंग आणि थेट मंदिरापर्यंत येण्यासाठी आपल्याला छानशा अशा इथं सिमेंटच्या पायऱ्या केलेल्या आहेत. सुंदर आणि एकदम शांत वातावरण आपल्याला इथं आपल्याला पाहायला मिळतंय. तर आपण आता मंदिरामध्ये जाऊया. तर समोर आपल्याला श्री क्षेत्र कपालेश्वर शिव मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळते आणि आज माझ्या सोबतीला अंश आणि यशमित हे सुद्धा आपल्याला मला ते साथ देत आहेत. आणि समोर पाहू शकतो मित्रांनो ही बारवी नदीच्या काठावर वसलेलं सुंदर असं हे शिवमंदिर निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतंय. तर आपण आता मंदिराच्या सभा मंडप या ठिकाणी आपण आलोय. पूर्ण हे पत्र्याचा शेड आपल्याला इथं पाहायला मिळतोय. तर मित्रांनो, आपण इकडनं आपण या पायऱ्या उतरून आपण इथं आलो. या ठिकाणी पाहू शकतो आपण खूप मोठा असा या मंदिराचा सभा मंडप आपल्याला इथं पाहायला मिळतोय आणि बाजूलाच असलेलं बारवी नदी सुंदर आपल्याला हे इथलं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. ही बारवी नदीचं दृश्य
इकडे ती अशी इकडं उल्हास नदीला मिळते आणि हे श्री क्षेत्र कपालेश्वर शिवमंदिर. श्री कपालेश्वर शिवमंदिर इथं आपण जाऊन शिवलिंगाचे आपण त्या ठिकाणी पूजा करून आपण नमस्कार करून दर्शन घेणार आहे. तर आता आपण मंदिराचा मुख्य सभा मंडप यामध्ये आपण येऊन पोहोचलोय. समोरच आपल्याला श्री नंदी महाराज यांचं आपल्याला दर्शन आपल्याला घ्यायला मिळतं आणि तिथूनच आपल्याला समोर दिसतोय आपल्याला छानसा सुंदर असं हे शिवपिंड. त्याच्या आपल्याला उजव्या बाजूला या ठिकाणी श्री गणेश विराजमान झालेला आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. तर आपण आता प्रथम आतमध्ये जाऊन आपण गाभाऱ्यात शिवपिंडेचं आपण दर्शन घेणार आहे आणि आपण नमस्कार करणार आहे. आपण या ठिकाणी जलाभिषेक आपण करतोय. तर मित्रांनो हे श्री क्षेत्र कपालेश्वर मंदिर 10 गाव हे मंदिर बारवी नदीच्या काठावर बसलेलं सुंदर असं हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे खूप जुनं मंदिर आहे. मित्रांनो या मंदिराला पेशव्यांचा इतिहास लाभलेला आहे. पेशव्यांनी या ठिकाणी हे मंदिराची स्थापना केलेली आहे आणि या ठिकाणी आपण जे पाहतो हे शिवलिंग हे पेशवेकालीन शिवलिंग आहे असं येथील ग्रामस्थ आपल्याला सांगतात. आणि या ठिकाणी येथील ग्रामस्थ नित्यनेमाने या ठिकाणी पूजा अर्चा करून शिवलिंगाचं दर्शन या ठिकाणी सर्व भाविक मनोभावनाने या ठिकाणी घेत असतात. या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात आणि खूप मोठा महोत्सव या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये सुरू होत असतो आणि मोठ्या प्रमाणात भाविक इथे दर्शन घेत असतात. समोरच आपण पाहतोय हे बारवी नदी. तर आपल्याला हे समोर मुख्य मंदिर आणि मंदिराच्या बाहेर जो सभामंडप केलेला आहे पूर्ण पत्र्याचा शेड केलेला आहे. त्यासाठी ज्या लोकांनी देणगी दिली त्या लोकांचं या ठिकाणी फलक बनवलेलं आहे आणि सुंदर आकर्षक असं हे सभामंडप आपल्याला इथं पाहायला मिळते. तर मित्रांनो आपण 10 गाव येथील श्री क्षेत्र कपालेश्वर शिवमंदिर या ठिकाणी आपण आलोय. सुंदर असं हे निसर्ग आणि अध्यात्म याच्या सान्निध्यात बसलेलं हे बारवी नदीच्या काठावर हे शिवमंदिर आहे आणि या ठिकाणी आल्यावर आपल्याला नक्कीच आपलं मन नक्कीच मनमोहित होऊन जातं. कारण की हा निसर्ग आणि या परिसरामध्ये अनेक पशुपक्ष्यांचे आवाज आपल्याला इथं ऐकायला मिळतात. अक्षरशः या ठिकाणी आपल्याला मोराचा सुद्धा आपल्याला आवाज ऐकायला मिळतो आणि अनेक पक्ष्यांचे सुद्धा इथं आवाज ऐकायला मिळतात. तर हा पाठीमागे ही पूर्ण बारवी नदी आहे आणि ही नदी आपल्याला पूर्ण इथं पुढं उल्हास नदीला ही पुढे मिळते. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण श्री क्षेत्र कपालेश्वर मंदिराचं आपण दर्शन घेतलेलं आहे. आता आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे. फक्त आम्ही 3 जणच फक्त या ठिकाणी होतो आणि हा सुंदर असा निसर्ग आणि हा बारवी नदीचा प्रवाहाचा खडखड असा आवाज एक छान प्रकारचं इथं आपल्याला
श्री क्षेत्र कपालेश्वर मंदिरात आपण दर्शन घेतलेलं आहे. मोजून 10 मिनिटात आपण इथे येऊ शकतो.